नमस्कार, मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील सफल कंपनीचं हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी मागील 2-3 दिवसापासून सुरू होतं। ह्या कृषी प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस आहे, म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे। तरी आजूबाजूच्या परिसरातील जे कोणी शेतकरी असतील महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील, तर या प्रदर्शनाचा आपण नक्की लाभ घेऊ शकता। या प्रदर्शनामध्ये आपण वेगवेगळ्या सीड्स कंपन्या आहेत त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि जवळपास आशिया खंडातून वेगवेगळ्या देशातून या ठिकाणी पाहुणे मंडळी ह्या प्रदर्शन बघायला आलेले आहेत। तर आपण आजूबाजूच्या परिसरात म्हणजे आपल्या जालनामध्ये हे एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरलेलं आहे, तर आपण याचा नक्कीच लाभ घेऊयात। चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात कोणकोणते स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत, काय आहेत, आपण सगळं सविस्तर बघू। चला, हे गणपती बाप्पाच घ्या आधी 100 ते कोणीकडे। हे काय हो? हे भोपळा आहे सर। हे पाकिस्तान मध्ये चालते, हे पाकिस्तान मध्ये लोक याचा व्हिडिओ घ्या थोडं। या इकडे दुधी भोपळा आहे, अलग अलग प्रकारचे भोपळे। मामा बोला ना थोडं 2 मिनिट। हो ना, हो ना। हा, पाकिस्तान काय म्हणतात, दिलपचंद। या ठिकाणी बघू शकता एक नवीन, पुढे गेलं राम, या ठिकाणी बघू शकता की ही नवीन भाजी आपल्या इकडे म्हणजे सहसा बघायला मिळत नाही, आपल्या इकडे याचं उत्पन्न घेतलं जात नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक नवीन संधी आहे। हे सगळं याचं सीड्स आपल्याला सफल कंपनीकडे उपलब्ध आहे। मराठवाड्यात जर आपण याचं उत्पादन घेतलं तर याला आपल्याला चांगला भाव मिळू शकतो। आणि नवीन आता जसं की जे मिळत नाही याच्याकडे सगळ्या लोकांचं ग्राहकाचं आकर्षण असतं, त्यामुळे याच्याकडे याची माहिती खास करून शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। तर हे आपल्या जालन्यामध्ये सफल कंपनीमध्ये याचं सीड्स उपलब्ध आहे। याची जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचं उत्पादन घेतलं तर मला वाटतं याचा चांगला भाव मिळू शकतो। हे नवीनच आपल्या इकडे एक भाजी आलेली आहे, आपल्या इकडे कोणत्याच आपल्या भागात सहसा बघायला मिळत नाही। हिचं नाव आहे बघा शेरू, काय म्हणतात याला? हे काय दुधी भोपळ्याचा प्रकार आहे। गोल अशा प्रकार जांबासारखा, एक मोठा जांब असल्यासारखा प्रकार भाजी आहे। याची टेस्ट करू, आम्हाला जर मिळाली तर आज घेऊन जातो। त्याच्याबद्दल एक रिव्ह्यूचा एक व्हिडिओ आपण नक्की बनवू। हा एक आपल्याकडे मिळणार हा भोपळा आहे। याचा पण एक आकार एकदम जबरदस्त आलेला आहे। पाकिस्तान मध्ये चालणार भोपळा, हा पाकिस्तानमध्ये चालणारा गोल आकाराचा भोपळा आहे। बघा त्याला पाकिस्तान। हा जरी आपण याचं जरी उत्पन्न जर घेतलं आपण आणि पाकिस्तानचा भोपळा म्हणून जर याची आपण जाहिरात केली तर मला वाटतं मुस्लिम एरिया वगैरे अशा भागामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते बाजारामध्ये। एक आकर्षण याचं नवीन कडे लोक तुटून पडतात। तर हे आणि हा भोपळ्याचं नक्की एकदा उत्पन्न घेऊन बघा। खूप मोठ्या प्रमाणात वेळ उत्पादन आहे, खूप जड आहे। एक भोपळा 1 किलोचा, अर्धा किलोचा भोपळा आहे। तर आणि जास्त मला वाटतं पाणी लागत नाही अशा पिकाला, येले जास्त। नवीन पिकावर सहसा लवकर रोग बी पडत नाही, त्याच्यामुळे नवीन पिकाकडे शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे असं थोडक्यात वाटतंय। हा दिलपचंद आहे, पण दिलपचंदवर जरा बिमारी आल्यासारखी दिसती। नाही, ते छोट्या साईज मध्ये आहे, म्हणजे ठेवल्या साईज आहे, त्याच्या साईज आहे अलग अलग। त्याच्यामध्ये छोट्या दिलपचंद आहे, मोठे दिलपचंद आहे, वेगवेगळ्या साईजचा। टिंडा नावाची खरबूज बघू शकता आपण, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत। खरबुजाच्या जवळपास 8 ते 9 व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये येलो सफायर नावाचं हे खरबूज आहे बघा। हे आपल्या इकडे हे पण मिळत नाही, तर अशा प्रकारचं जर हे आपण हे एकदम जबरदस्त क्वालिटी त्या भाजीप्रमाणेच बघितल्याप्रमाणे एकदम पिवळ्या कलरचं खरबूज आहे। हे खरबूज जर आपण याचं उत्पादन घेतलं तर याचा नक्की आपल्याला चांगला भाव मार्केटमध्ये मिळू शकतो। याचं देखील आपण माहिती सविस्तर घेऊ शकता आणि याचं उत्पादन आपण नक्की ट्राय करू शकता एक वेळेस। सीड्स ठेवलेले आहे भरपूर प्रकारच्या। आता हे भाजीपाल्याचं या ठिकाणी आहे, आपण बघू शकता हे सीडचे वेगवेगळे बियाणे ठेवलेले आहेत। मुळा आहे,
या ठिकाणी काटखेड्याचे शेतकरी आपल्यासोबत काही आहेत. मला सांगा विष्णू भाऊ खाडे, मला सांगा हे सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर एकंदरीत काय वाटतं, शेतकऱ्यांनी काय शिकण्यासारखं आहे? तुम्ही सांगा. काय शिकले तुम्ही या प्रदर्शनामधून? या ठिकाणी बघितलं आपण शिमला मिरची आहे, वांगे आहेत, वेगवेगळे वांग्याचे वाहन आहेत, मिरच्याचे वाहन आहेत, खरबुजाचे वाहन आहेत. मामा सांगा, मामा शेतकरी इथं या प्रदर्शनामध्ये जे पिकं पाहिल्यानंतर म्हणजे आम्ही म्हणजे एकदम असे प्रभावित झालो की जर इथं हे पिकं येतात आपल्याच हा एरिया म्हणजे आपल्याच जालना जिल्ह्यातला आहे, जालना तालुक्यातला आहे, तर इथं येतं तर आमच्या इथं काय येणार नाही. पण आमचं नेमकं कुठं चुकतं आणि आम्ही करू शकतो नाही. मग इथल्या प्रतिनिधींना आम्ही विचारलं, इथल्या शास्त्रज्ञांना विचारलं, त्यांनी सांगितलं आणि आता आम्ही असा निश्चय केला की आम्ही सुद्धा आमच्या शेतामध्ये अशाच प्रकारचे पिकं घेणार आहोत. ही प्रेरणा आम्हाला मिळाली, याचं मार्गदर्शन मिळालं, आम्ही ते करणार आहे आणि असंच उत्पन्न आम्ही तुम्हाला आणून दाखवू. तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या शेतामध्ये या, तुम्हाला बिलकुल असाच डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. पहिला प्रयोग कशाचा करणार तुम्ही? सुरुवातीचा प्रयोग आम्ही मिरची आणि टमाटे याचा करणार आहे, मिठी, आणि नंतर हे दुसऱ्या आपल्या उन्हाळ्यामध्ये टरबूज याचं करणार. तुम्ही काय नाव, कुठलं शेतकरी? आम्ही रेवगावचे बाबूराव कदम. रेवगाव. हा. किती शेत जमीन तुमची? आमची 40 एकर शेती आहे. 40 एकर हो शेती आहे आणि आमचे पूर्ण बागायत आहे, पण आम्ही सोयाबीन, कापूस, हरभरा हेच पिकं घेतो, पारंपरिक पिकं. पण त्याच्यामधून क्षेत्र मोठं जरी असलं तर उत्पन्न मिळत नाही, कारण शेतीमालाला भाव नाही आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे. तर आता तो शेतीमालाचा भाव एक सरकारचा धोरणाचा विषय झाला, तो आपलं हे आजचा विषय तो नाही. पण निश्चितपणे आता आम्ही भाजीपाल्यामध्ये जर गेलो तर जे आपण जे पारंपरिक पिकं घेतो तर त्याच्यापेक्षा ह्या भाजीपाल्यामध्ये कितीतरी पटीने जास्त उत्पन्न येईल. आता हे प्लॉट पाहिल्यानंतर आम्हाला निश्चितपणे असा आत्मविश्वास वाटतो. बरोबर. या ठिकाणी रामभाऊ खाडे पण आहेत. रामभाऊ, काय वाटतं याच्याकडे बघून, शेतकऱ्याची जी नवीन पिढी आहे त्यांनी काय शिकावं याच्याकडे? नवीन पिढीनं हे शिकलं पाहिजे की असं उत्पन्न समजा आता आज आपल्या आपण आलो जिथं काही विदेशात नाही आलो, कुठं दुसऱ्या देशात नाही आलो, आपल्या जालना जिल्ह्यातच हे पिकतं येतं, आपल्या शेतात का नाही पिकू शकतं. पण आपण शेतकरी करून बघत नाही. करून बघताना काय करतो आपण, एकदमच 10 एकर 20 एकर प्लॉट करायचा प्रयत्न करतो. पण हे चुकीचं आहे. थोडा प्लॉट जर घेतले आपण, समजा 5-5 गुंठ्यात जर घेतले अगदी, तर आज बघू शकतो आपण बाजारामध्ये किती महाग भाजीपाला झालाय. बरोबर. पण मग थोडं जर केलं आपण आणि सेंद्रिय जर पद्धतीने केलं तर खर्च बी कमी होतो आणि उत्पन्न बी चांगलं निघत. आणि 1 एकरची बराबरी ते 5 गुंठे करीत. एक छोट्याशा खाणी प्रायोगिक तत्वावर आपण शेती केली पाहिजे. 4-2 गुंठे 5-6 गुंठे यावर याचा एक प्रयोग करून आपल्या शेतामध्ये बघू शकतो. त्याच्यामधून किती उत्पादन मिळतं, खर्च किती येतो, याचं जर गणित सगळं जुळलं तर दुसऱ्या पुढच्या वर्षी आपण 1 वर्ष 2 वर्ष क्षेत्रावर येत देखील याचं उत्पन्न घेऊ शकता. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघण्यासारखं घेण्यासारखं खूप आहे. आपण बघितलं तर खरबुजाच्या बऱ्याचशा काही नवीन जाती आहेत ज्या आतापर्यंत आपल्याला बघायलाच मिळाल्या नव्हत्या. ज्या परदेशातून काही अशा जाती आहेत, आंतरराष्ट्रीय जाती या ठिकाणी सफल कंपनीने खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचा नक्कीच आपल्या संपूर्ण परिसरातल्या जालन्यातल्या खास करून शेतकऱ्यांचा लाभ घेतला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला सीडसाठी पण या सगळ्या वाहनं उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्ही उत्पादन नाही घेता, याचं सीडसाठी देखील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा सफल असेल, कलस असेल, या जालन्यातल्या सगळ्या सीड्स कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील केली जाते, जेणेकरून तुम्हाला शाश्वत उत्पन्न मिळतं. तुम्ही त्या ठिकाणी अगोदर ठरवून घेऊ शकता की हा भाव आहे मार्केटमध्ये, मी जेवढं पण उत्पादन होईल त्याचा तुम्हाला म्हणजे आपल्याकडे जी ओरड असते की बाबा शेतमालाला भाव नाही, त्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. वेगवेगळ्या अनेक शेकडो व्हरायटी आहेत. या ठिकाणाहून एक्सपोर्ट केल्या जाते, म्हणजे परदेशात या ठिकाणाहून माल जातो. फक्त म्हणजे इथून जर काय शिकायचं, मी आता प्रश्न विचारला तर आपण उत्पादन तर शेतकरी घेता येईल, पण विकायचं कसं हे जर शिकता आलं. या ठिकाणी जर बघितलं आपण कलस सीडच्या वतीनं मोठमोठाले या ठिकाणी गोडाऊन केलेले आहेत. आणि मला शेतकऱ्याला विशेष करून सांगा वाटेल की हे गोडाऊन एवढी मोठी कंपनी आहे पण स्वतःच्या खर्चातून करत नाही. खरं तर म्हणजे कंपनी स्वतः करू शकते याच्यापेक्षा मोठी. याच्यामध्ये सगळी सबसिडी शासनानं शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांना जर वेगवेगळे असे बचत गट केले शेतकऱ्यांनी, तर याच्यामध्ये शासनाच्या वतीनं 60% 80% सबसिडी देखील फार्मर प्रोड्युसर कंपनीला शासनाच्या वतीने देण्यात येते. त्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांनी माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारचे गोडाऊन, बचत गट आणि शेतकऱ्याच्या मुलांनी एकत्र येऊन जर अशा प्रकारचे काही प्रयोग शेतीमध्ये केले तर त्यांना गाव सोडायची गरज पडणार नाही. पुणे, मुंबईला, संभाजीनगर सारख्या शहरात जाऊन 10-20 हजाराच्या नोकऱ्या करण्यापेक्षा शेतीमध्ये शेतकऱ्यांचा जो तरुण आहे स्वतःचा मालक होऊ शकतो. त्या ठिकाणी कोणाचं या ठिकाणी म्हणजे बर्डन राहत नाही. भले 4 पैसे कमी मिळतील पण शेतीमध्ये शेवटी
स्वतःचा मालक आपण असतो तर नवीन नवीन आधुनिक शेती जर आपण जर त्या ठिकाणी अवगत केलं, प्रगत जे तंत्रज्ञान आहे, तर मला वाटतं शेती शाश्वत उत्पन्न आपल्याला शेतीमधून मिळू शकतं. या ठिकाणी बघू शकता हे टरबुजाची प्रजाती आहे, अतिशय गोल वरवंट्यासारखे टरबूज, काळे डक टरबूज या ठिकाणी आहेत. ही भाजीपाल्यामध्ये आपण बघू शकता ही गोबी, खूप मोठी गोबी, एक 2-2 किलोचा गड्डा याच्यामध्ये सहज बनवू शकतो. अशा प्रकारे ही गोबीची वाढ झालेली आहे. बघू शकता कुठेही याच्यावर रोगराई नाहीये, काही नाही. या ठिकाणी कांदा आहे, ठिबक आहे, वाफ्यावरती. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं हे सगळे प्रयोग वाफ्यावरती केलेले, म्हणजे पाण्याचा सिंचन व्हावं, म्हणजे पाण्याचं जास्त अतिरिक्त पाणी याला मिळून निचरा होण्यासाठी वाफे पद्धत केलेली आहे. म्हणजे जास्त पाणी बी लागत नाही. प्रत्येक पीक हे ठिबकवर घेतलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या आणि पैशाचं आर्थिक नियोजन केलं योग्य, तर शेती ही नक्कीच फायद्याची ठरू शकते. आणि हे कंपन्याने दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी आपलं हे जे पारंपरिक वैशाली, कोणतं टरबूज म्हणता याला? वैशाली टरबूज आहे. कोणतं आहे या ठिकाणी नाव आहे. आणि हे पारंपरिक घेतलं जातं आपल्या इकडे टरबूज, देशी टरबूज आहे. वेगवेगळे सीड्स आहेत. झेंडू असेल, झेंडूच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. मेथी आहे या ठिकाणी, पालक. या ठिकाणी आपल्या सोबत सफलचे अजून एक प्रतिनिधी आहेत. सर, तुमचं नाव सांगा. सुनील कांगुने. मी कलिंगड आणि मस्करांची ब्रीडिंग बघतोय. कलिंगड आणि खरबूज. हो, खरबूज जे काय प्रोग्राम मी बघतो, सगळं प्रोग्राम बघता. बरोबर. सर, आता जर एखाद्या शेतकऱ्याला समजा आता हिवाळा संपूर्ण आता उन्हाळा येतोय, हो, आणि उन्हाळ्यामध्ये खरं जर बघितलं तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणार पीक म्हणजे कलिंगड आणि खरबूज आहे. तर तुमच्याकडे अशी कोणती जात आहे की ती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल, लाभ होईल आणि चांगलं उत्पादन देते, ज्याच्यावरती रोगराई कमी येईल असं? तर आपली सध्या तशी पाहिली तर हे म्हणजे आमच्या ज्या सर्व जाती लावलेल्या आपण 8-10 असेल त्यातलं म्हणजे महाराष्ट्रात चालणारी आपली बिग बॉस एकदम टॉपची व्हरायटी. बिग बॉस. हो ना, त्याला डिसीजचा काही अटॅक होतो, काहीच होत नाही त्याला. आणि आपण समोरून बघायला भेटेल. जो ऑब्लॉंग मध्ये तुमचा जर आपला सातारा एरिया बघितला तर जवळपास 90% एरियामध्ये आपण आपलं बिग बॉसच चालतं. इथं अदर कंपनीचे प्रोडक्ट आपले चालतात. असं एक 90% आपला बिग बॉसच आहे, तिकडे चालतंय समजा. बरोबर. हे बिग बॉस हे टरबूज आणि खरबूज दोन्ही मध्ये आहे काही? नाही, हे फक्त टरबूजच भेटेल. टरबूज हे जे टरबूज आहे आपल्याकडे, ही कोणती व्हरायटी सर? ही आपले नवीन लॉन्च केलेलं आहे. सर्वात हे करू शकतो तुमचा क्लिअर झूम करा राम थोडं, कारण हा नाही का एकदम आपले नवीन बिग बॉस पेक्षा आपण त्याला अपडेटेड व्हर्जन त्याच्यावाले तसं म्हणू शकतो तुम्ही. बिग बॉस SSB 196 मी नोट पण करू शकता. किंवा आपले जे कोणी शेतकरी बघणार असतील त्यांनी हे प्रोडक्ट एकदा ट्राय करून बघावं. त्याचा रिझल्ट तुम्हाला छानच भेटेल. त्यात बघायचं झालं तर हा पूर्ण ब्लॅक मध्ये भेटतो समजा. त्याचं वजन होतं एकरी पर प्लांट फळाचं एक 5 ते 6 किलो वजन जातं समजा. बरोबर. त्यात जर आपली आर्थिक याचा विचार केला समजा आपण, तर आपण याची लागवड जवळपास 8 ते 8x1.5 वर केलेली आहे. कोणी 6x1.5 वर करतं समजा. अशा हिशोबाने केलं तर आपले 6x1.5 वरती 5,500 पर्यंत वाटतंय. हो, इथंच एक साधारण किती किलोचं एक फळ पडतं सर? हे 4.5 ते 5 किलोचं एक फळ पडतं. आपण त्याचे 2 फळ झाड धरू शकतो समजा. बरोबर. एकरी किती लागते हे? समजलं नाही. जर तुम्ही बॅग लागतात त्याला, प्लांटवर असतात ते किती झाड, तर जर तुम्ही अंतरावर पकडलं, जर अंतर किती असलं पाहिजे? योग्य अंतर 7x1.5 ठेवू शकता. 7x1.5 किंवा 7x1.25 करू शकता. 7,000 केलं तर तुमचे 5,400 समथिंग झाड लागू शकतात समजा. किंवा 8x1.5 वर केलं तर 4,860 झाड असं लागतात समजा. म्हणजे 4,000 ते 5,000 झाड एकरीमध्ये लागतात. हो, 5,000 म्हणजे लागून जातात समजा. 5,000 झाडाला साधारण एकरामध्ये किती उत्पन्न अपेक्षित आहे? त्यासाठी तुम्ही जर आपला बिग बॉस लावला तर त्यासाठी आपण 32 टनाचा रेफरन्स देतो त्यांना. आणि येतच त्यांना, आम्ही काढतो त्याला. जे काय सगळं आमच्या अगोदर आम्ही ट्रायल घेतो, नंतर शेतकऱ्यांना पोहोचवतो ते. बरोबर. कारण किती महिन्याचं हे सगळं पीक आहे? जर तुम्ही जर उन्हाळ्यात लावलं तर 80व्या दिवसात पूर्ण तुमचा प्लॉट रिकाम होतो. बी टाकल्यापासून 80व्या दिवसापर्यंत तुम्ही पूर्ण प्लॉट रिकाम होऊन जातो. 80 दिवसाचं पीक आहे समजा उन्हाळ्यामध्ये. जर तुम्ही जर खरीपला किंवा रबीला लावलं तर एक 10 ते 15 दिवसाचा मागे पुढे 80 दिवसामध्ये सगळं तुमचं रिकाम होऊन जातो. म्हणजे साधारण 3 महिन्याच्या आतमध्ये हे सगळं पीक सगळं म्हणजे याची लागवडीपासून तर याची सगळं शेत म्हणजे सगळे दुसऱ्या पिकासाठी शेवट होतो. हो, शेवट लगेच दुसऱ्या पिकाची तयारी करू शकता. 3 महिन्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या पिकाला तुम्ही सुरुवात करू शकता. आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत खरबुजामध्ये. या ठिकाणी खरबुजाचे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. खरबुजामध्ये कोणती विशेष वाण सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे?
आपण जर सध्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याकडे सफल सीडचं रोशन आतनं हे पूर्ण ऑरेंज कलर फ्लेश मध्ये येते, डबल नेटेड आहे, टफ आहे, तुमचा ट्रान्सपोर्ट साठी पण तुम्हाला काहीच अडचण नाही समजा. बरोबर. आणि हे तोडल्यानंतर किती दिवस हे टिकू शकतं? आपण ठेवलं तर 6 दिवसात तुम्हाला काहीच होत नाही. 6 दिवसाची याला लाईफ हो, काही खराब. विदाऊट फ्रीजर वगैरे विदाऊट कशाच गरज नाही तर 6 दिवस. बरोबर. ते मॅच्युरिटी पण सर याला हे टरबूज खरबूज हे जे वाण आहे, हो. सगळ्यात जास्त जर शेतकऱ्यांची ओरड काय असते, शेतकऱ्याची सगळ्यात मोठी याच्या मागे समस्या काय, ती याला मक्षकारी खूप लागते. नाही तसं काही नाही. ती याला याच्यासाठी काय म्हणजे तो जो याच्यापासून आमचा रिकमेंडेड डोस आहे का आमचा असो किंवा जे मक्षिकारी बनवलेले असेल समजा वेगवेगळं आहे, आमच्या प्रिपरेशन पाटील बायोटेकचा आम्ही प्रिफर करतो की तो त्याचा अनुभव एकरी फक्त त्याच्या 8च लावायच्या. 8 त्या लावल्या. पाट्या? हो, पाट्या नाही, तुम्ही त्याला मक्षिकारी म्हणतो आपण कोणते येलो वाले ग्लास हो fruit yellow. fly. हो हो एकरी फक्त तुम्ही 8 लावले त्याला कोणत्या याचा जास्त गरज नाही. त्याची बरोबर. 60 रुपये काहीतरी किंमत असते, म्हणजे 300 रुपयात तुमचं काम होऊन जातं. हो परत लावायची गरज नाही. परत लावायची काय वन टाइम असतं ते. बरोबर. त्यातल्या तुम्ही ते म्हणताय ना ते पाट्या त्या चिकट सापळे समजा पिवळे आणि निळे, हो. आणि त्याचा ते जर लावलं तर कधी 100-200 रुपयाला 25 भेटतात समजा. त्याचा असा फायदा आहे तुमच्या प्लांटवर किंवा तुमच्या फील्डवर कोणता रोग येते ते तुम्हाला त्याच कळतंय. बरोबर. व्हाईट फ्लाय येतंय का माइट्स येते का काय येतं, रोज जायचं असं 2-3 दिवसाला त्याच्यावर कोणते चिटक काळे आहे का लाल आहे, हो त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं हा डिसीज आहे, आपण पर्टिक्युलर औषध त्याच्यावर फवारलं पाहिजे. या ठिकाणी मका पण आहे, मक्याचं वाण. हे कोणतं मक्याचं वाण? हा आपला मक्याचं नवीन स्वीटकॉर्न आहे, आपण sweet मधुमक्का म्हणतो त्याला. हा. आपला हनी 75 या नावाने आपण चालतो खूप आहे. बरोबर. पूर्ण खायला एकदम गोड समजा. हम्म. आता सध्या थोडस हे येतं बाकी येते. किती एकदम महिन्याचं पीक आहे हे? हे 60 दिवसाचं असेल जवळपास. 60 महिन्याचं. हो, 60 60 दिवसाचं. आणि पूर्ण किती दिवसात निघतंय? 15-20 दिवस कोणत्या शेडला काढतात त्याला. जर काही जण त्याला याच्यासाठी वापरतात, गाईसाठी वापरतात समजा, भरडा वगैरे म्हणतो त्यासाठी गोड असतं ना ते, त्याला लेट काही मार्केटसाठी काढतात समजा खाण्यासाठी, त्यासाठी 15-20 दिवस अगोदर समजा. बरोबर. ही पण या ठिकाणी वेगवेगळे वाण, वेगवेगळ्या व्हरायटी आपण बघू शकता सफल सीडच्या. आता कितवा दिवस आहे सर आज या प्रदर्शनाचा? आजचा आपला 3रा दिवस आहे अजून. 3रा दिवस आहे. अजून किती दिवस असणार आहे? शेतकऱ्यासाठी आपण त्यांना लिमिट आपण 23 तारखे पण ठेवलेलं आहे समजा. 23 तारखेपर्यंत शेतकरी येऊन या ठिकाणी बघू शकतो, भेट देऊ शकतात, बघू शकतात. काही अडचण असल्या आमचे प्रतिनिधी तुमच्यासाठी हजर आहेत समजा. बरोबर. तुमचा काही असा हेल्पलाईन नंबर आहे का की शेतकऱ्यांना तुम्ही अशी काही सर्व्हिस देता का की बाबा शेतकऱ्याला काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल, त्याला समजत नक्की नाही तर ते फोन लावून तुम्हाला विचारू शकेल? नक्की. आमच्या कोणाचा नंबर घेतो पर्टिक्युलर क्रॉपचा, आमच्याकडे 10-12 डॉक्टर आहे. तर तुम्ही जर चिल्लीसाठी अडचण असेल तर आमच्या चिल्लींचा सरांचा नंबर घेऊन जायचा, त्यांना कधी कॉल करायचा, चिल्ली असेल वॉटरमेलन असेल प्रत्येकाच तुम्हाला ते सजेशन देतील ते. बरं, आता तुम्ही टरबूज आणि खरबूज हा विभाग बघता, तर जे शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये टरबूजाचं किंवा खरबुजाचं उत्पन्न घेऊ इच्छित असेल त्यांना जर काही समस्या असतील तर तुम्हाला संपर्क साधू शकतात? हो, नक्कीच. तुमचा नंबर, संपर्क क्रमांक सांगा आपल्याला. हो, जर काही पण अडचण आली तर माझ्या वॉटरमेलनसाठी आणि मस्कमेलनसाठी या पिकासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. सुनील कांगोने, रामनगर. मोबाईल नंबर 9158840090. परत रिपीट करतोय, 9158840090. बरोबर. जर काही पण अडचण आली तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता, तुमचं समाधान नक्कीच होईल. बरोबर. आता इकडे काही आपण माहिती घेऊ शकतो का अजून? हो, नक्कीच. हे जे डांगर पीक आहे हे सीड साठी देतो आपण का? तर हे आता फक्त जे पॅकेट केलेलं समजा याचं ईड कसं येते आणि फ्रूट कसं असते आपण याचं हे करू शकतो. आपण इकडून जाऊ, आमचे बाहेरचे हा चला बाहेरची आपण त्यांना न डिस्टर्ब करता इकडून जाऊ शकतो. बरोबर. तर हे आपल्याकडे आता चिलीच्या भरपूर व्हरायटी समजा. बरोबर. कोणी त्याला फक्त लाल मसाल्यासाठी वापरतं किंवा कोणी फक्त ठेस्यासाठी वगैरे वेगळे. आपल्याकडे महाराष्ट्रासाठी ठेसा प्रसिद्ध आहे, पण ठेस्याच्या व्यतिरिक्त पण समजा की फक्त तुमचे मसाले असेल मोठे मोठे एव्हरेस्ट वगैरे ते आमच्याकडनं आमचे स्पेशली या मिरच्या सिलेक्ट करतात मसाल्यासाठी. कोणी फक्त टेस्ट साठी, कोणी फक्त तरी येण्यासाठी, प्रत्येकाची डिमांड वेगळी समजा. बरोबर. ही बघा आता सगळ्या एकूण किती व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत? आपल्याकडे 63 व्हरायटी मिरचीमध्ये 63 वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला फक्त या ठिकाणी मिरचीमध्ये पाहायला मिळतील. वेगवेगळ्या व्हरायटी मिरचीच्या आहेत. एका झाडाची यील्ड आहे, असं नाही की या चालू मध्ये तुम्हाला झाड दाखवतंय. हे बघा याचं यील्ड किती दिसतंय. आणि ही मिरची तुम्हाला एक 8 ते 10 सेंटीमीटर मध्ये चालते समजा. ठेच्यासाठी कशासाठी याचा वापर करतो? ठेच्यासाठी, फ्रेश मार्केटसाठी याचं मार्केट खूप मोठं आहे. बरोबर. कारण तुम्ही ठेच्यासाठी या ठिकाणी हॉटेलमध्ये ही अशा प्रकारची काकडी मिरची म्हणता काय? हो, काकडी मिरची ही भजे असतील, म्हणजे फास्ट फूड मध्ये टेस्ट मधून याला वापरलं जातं. भजे, वडापाव, समोसे याच्यासोबत ही मिरची दिली जाते. ही कमी पंचायत म्हणजे कमी तिखट आणि सर्वसामान्य घरात चाललेली मिरची. सर
त्यात आपण आता ही मिरची ही तिखट आहे ही आपण लाल यासाठी वापरतो मसाल्यासाठी आपण याला ड्राय करून त्याचा मसाला समजा किंवा घरगुती कोणी वेगळे वापर समजा हा वापर त्याच्यासाठी होतो मिरचीसाठी हुरकी पावडर वगैरे हुरकी पावडर म्हणा प्रत्येक मिरचीचं वेगळं कॅरेक्टर वेगळी टेस्ट आणि वेगळं हे त्याच्यावर बरोबर हे मिरची आपल्या एरवून या आता बंच मध्ये म्हणजे गुच्छ्यामध्ये येणाऱ्या आणि इरेक्ट म्हणजे आपल्या सगळ्या मिरच्या खाली येतात या मिरच्यावर जातात वरती जातात हो त्यांची शेंडीवरती आणि या बंच मध्ये येतात हाय फ्लाय या मिरच्याचं काय वैशिष्ट्य ते म्हणजे एकदम पंजन्सी खूप तिखट असतात हाय पंजन्सी समजा आणि आपल्याकडे पंचमध्ये हो ना झुमक्यामध्ये येतात हो एक्सपोर्टला वगैरे बाहेर जेवणात समजा बाहेर आहे समजा. बरोबर हे पर्यंत हे आमचं नवीन हायब्रिड एकदम टॉपचं चालणार आहे बरोबर प्रकार वेगवेगळे बघायला मिळतात. प्रत्येक हो ना, हो ना. जर आंध्राला वेगळं लागतंय महाराष्ट्रात ती चव चालणार नाही. स्टेटची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी आहे. आता महाराष्ट्राचं जे आपलं एकूण भौगोलिक आणि सगळं वातावरण आहे तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त शेतकऱ्याला तुम्ही कोणतं वाण प्रेफर कराल म्हणजे सजेस्ट कराल जर महाराष्ट्राचे बघाल तर हे तेजस आपलं वाण आहे हा प्रत्येक वातावरणासाठी सूट करणारं डिसीज फ्री हा हा आणि हाय यील्डिंग यासाठी आपण हे तेजस सजेस्ट करतो महाराष्ट्रासाठी समजा. बरोबर जर ड्युअल पर्पज आहे एक तुम्ही हिरवी पण वापरू शकता आणि तिथं तुम्ही लालचा पण वापर करू शकता वाळवून समजा तो वाळवून समजा दोन्ही डबल पर्पजचा मिरच्या आहेत किती महिन्याचं पीक आहे हे जवळपास 120 दिवसात तुमची मिरची याला स्टार्ट होती समजा निघायला हो तुम्ही झाडावर Market ला. पिकवता का कसं पिकवता ते शेतकऱ्यावर डिपेंड जर शेतकऱ्याच्या जर ऍक्टिव्हिटी मागपुढे झाल्या तर त्याच्या डेज पण मागपुढे होऊ शकतात समजा मॅच्युरिटी दोन्ही होऊन जाते समजा बरोबर या ठिकाणी बघू शकता ही कापसाची गाडी पण आपण भरून ठेवलेली हो हे कारण आपली एक आकर्षण ठेवले बजरंगीचा कॉट आहे सॉरी सरपंचचा पूर्ण लॉट आहे सरपंच. कॉटनची आमची व्हरायटी आहे सरपंच तिचं बोंड आणि त्याचं कापूस आमचा स्वतःचे फील्डचाच कापूस आहे बरोबर हाय यील्डिंग आहे बरोबर टोमॅटो शूट केलं टोमॅटोचं एकदा घ्या आता सर इथनं या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे व्हरायटी हे टोमॅटो आपल्याला मल्टिपल इंडिया डिसेल चेरी आफ्रिकन एक्सपोर्ट एंट्री तिकडून माहिती का एकदम चालायचं असं जाऊन असं येऊन येतात असं जाऊन असं बाहेर नाही हा रूट वरून इथं बोर्ड आहे असं येऊन टाकलं इकडून बाहेरच पडू मग आम झाला आता इकडं मग इथं बाहेर निघू आपण मग तिथनं कसं प्रत्येक बोर्ड असल्यामुळे आपल्याला बोर्ड समजून घ्यायला तुम्हाला अगोदर टमाटे येईल नंतर मी बरोबर दम मला पुण्यामुळे जर्सी बरं काही हा? पुण्यामुळं इकडं खाल्लाकडं चांगलं दिसते तुम्ही असं सप्पल सीडचं नवीन वाण टोमॅटो SSB 283 बरोबर हाय यील्डिंग थोडस लंबुळक डार्क रेड आणि ज्युसी एकदम बरोबर त्याच्यामध्ये तुमचा ब्रिक्स बघितला तर याचा 5%चा गोड ब्रिक्स म्हणजे तुमचा गोडपणा किती याच्यामध्ये आणि एकदम कडक आहे तुम्ही ट्रान्सपोर्ट त्याला काही अडचण नाही तुम्ही किती वेळ त्याला जवळपास 4-5 दिवस ट्रान्सपोर्ट केलं तरी त्याला काहीच अडचण येत नाही समजा बरोबर दबत नाही काही नाही शेल्फ लाईफ पण जास्त आहे बरोबर आपण पुढचं बघू चल टोमॅटो चालू होते आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत टोमॅटोच्या कोणी आपल्याकडे गोल आहे कोणतं लमुळक आहे कोणी हाय यील्डिंगचं आहे कोणी लो टेस्ट कारण काही जणांना जास्त गोड चलत नाही समजा शुगरचा वगैरे इश्यू असतो त्यासाठी पण वेगवेगळे आपण लो ब्रिक्स वाले लो म्हणजे कमी शुगरचं प्रमाण कमी असलेले पण आहे हा लाल प्रमाणात आहे हा थोडासा ऑरेंज मध्ये जातो बरोबर आपण समोर बघू आता हे आमचे सगळे अपकमिंग प्रोडक्ट समजा एका गोष्टी तुम्हाला भेटतील समजा मार्केटला हे हाय हो इथनं पुढे आपला तुम्हाला एक चेरीचं दाखवलं एक्सपोर्टसाठी मटेरियल आणि एक्झॉटिक मटेरियल समजा बरोबर आपण त्याला ऑर्नामेंटल म्हणू शकतो आपण आता पण फक्त नालच टोमॅटो बघितला की आता आपण सेंद्री असं वेगवेगळ्या टाईपचे बघू आपण हा इथे लंबुळके बघितले हा गोल टोमॅटोचा राऊंड सुरू झाला
जनरली आपल्याकडे हात चालतो समजा हा टमाटा एकदम आकर्षक असं वाटतं की लाताल तोडून लगेच खाव लगेच खाव असं म्हणजे इतकं मोह आम्हाला मोह व्हायला लागला की टमाटे खाव इतका आणि याच्यावर औषध पिकल्या फवारलेलं असतं. त्यासाठी आपल्यासाठी सुरुवातीला फक्त मेजर त्याचा जो काही पेस्टिसाइडचा जास्त त्याला फक्त बुरशीनाशकाचा जो स्प्रे त्याला फक्त तेच कंट्रोल ठेवायचा, बाकी मेजर त्याला कोणताच नाही. त्याला आळी वगैरे कीटक पडती पण मेजर अशी काही पडत नाही. तो टाइम टू टाइम स्प्रे केला तर त्याला महागड्या औषधाची गरज नाही, काहीच नाही. फक्त त्याला तुमचा बुरशीनाशक जे असेल त्याच्यापासून तुमची काळजी घ्यावी लागते. समजा जी बुरशीजन्य आजार असतो समजा फंजीसाइड वगैरे असतो ना, एक टमाटा नाही नंतर घेऊ शकतो, नंतर टेस्टाची का? हो नंतर तुम्हाला डेमो आहे ते निघू शकतो. हे फील्ड समोर आहे का? बरोबर वाटलं. फक्त फंजीसाइड वगैरे कमी पॉवरचे आणि कमी रेटचे मारायचे, फक्त वेळेवर मारायचे. बरोबर. आमचं अक्षय एक आकर्षक एकदम डार्क रेड रंगाचा आहे, गावरान टमाटा टाईप आहे. गावरान टमाटा अक्षय नावाचं आहे, एकदम डार्क रेड आहे, एकदम ज्युसी आहे. 4% स्वीटनेस जातो समजा. बरोबर. तर याला बेड केलेला असल्यामुळे जे अतिरिक्त पाणी झालं समजा ते खाली निचरून गेल्यामुळे मग दुष्परिणाम होत नाही. आज जास्त पाणी दिलं नाही, दोन स्प्रे केले नाही ना, थोडं पाणी प्रमाण जास्त ठेवायचं. ऊन जास्त पडते सध्या, थंडीच्या दिवसामध्ये ऊन जास्त पडायला तेवढं पाणी जास्त ठेवायचं. बरोबर. मोठी जाती ही बी. रन जास्त काळ टिकणार. इथलं बघा आता हे नवीन मार्केटसाठी. म्हणजे गोड लागत काय एवढं सुके? हो हे हिरोच का? हो हिरो नाही, लाल बनतात. हे असं आता याचं एक हे करा समजा, पूर्ण अंगुराच्या द्राक्षांचा पूर्ण बंज बनतो त्याच्यावर. बरोबर घे टेस्ट कर. द्या द्या मागून. हे पूर्ण तुमचं एक्झॉटिक आणि बीचवर चालणार आहे. हाय रेटेड प्रत्येकाचा याचा रेट तुम्हाला मार्केट खूपच चांगलं भेटतो आणि जास्त इन्कम याच्यामध्ये. हा का? हो किती हॉटेल्स एकदम वगैरे डबल ते 3 पट रेट भेटतो त्याच्यावर पूर्ण बंच मध्ये केले. आणि आपल्या 3 स्टार वगैरे हॉटेल असेल डिस्ट्रिक्ट लेवलला ते चालणार आहे. बरोबर. काही लॉस मध्ये जात नाही. हा का? किती काढा किती बारीक साईज पण. हो एक बंच मध्ये ते लाल होतं, हे थोडंसं ऑरेंज पिवळसर आहे. ते काय वेगवेगळं आहे. क्वांटिटी मध्ये पिकतंय का? म्हणजे जास्त किलो मध्ये? हो किलो होते. काही काही वेळेस नाही का, तर तुम्ही बाहेर गेले बीचवर म्हणजे एका याच्यावर विकलं ते बीचवर वगैरे विकले जातं. विकलं जातं स्ट्रॉबेरी सारखं. स्ट्रॉबेरी टाईप मध्ये. बरोबर. जे काही फॉर्म आहे किंवा तुम्ही तोडता कसं कोणत्या शिकला पूर्ण बंच जर एकदाच पूर्ण पिकला त्याला पूर्ण थोड असेल तर त्याला रेट जास्त भेटतो. समजा अंगुरासारखं. अंगुरासारखं सेम त्या कंडिशन मध्ये चालतं. बरोबर. नाही असे वेगवेगळ्या प्रकारचे आपलं टोमॅटो वगैरे प्रत्येकाचं वाण आहे. त्याच्या पलीकडे ढोबळी मिरची आहे, तिकडे टरबूज खरबूज आणि असे खूप असं 22 पिकाचे 40 पिकाचे 420 वाण आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येकाचं डेमो पण आहे, प्रत्येकाचं जर गाईडलाईन पण आपण करू शकतो. कोणाला काही अडचण आली तर आमचे प्रतिनिधी पण आहे, मार्केटिंग स्टाफ आहे, तर दुसरं काही अडचण आली तर आमचे डीलर डिस्ट्रीब्युटर सगळे तुम्हाला मदत करतील. सगळे तर आपले डीलर सगळीकडे महाराष्ट्रात सगळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. प्रत्येक तालुक्यात. प्रत्येक तालुक्या लेवलला. एक मी आपल्या एक कविता मी सादर करतो. या तुम्ही. तर आपल्या समाजामध्ये 2 प्रकारांची माणसं असतात. एक समाजाची घडी विस्कटून टाकणारे, स्वार्थाने आणि विकृतीने आंधळे झालेले, सैतानालाही लाजवणारे. तर दुसऱ्या प्रकारामध्ये समाजाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून आपल्या सर्वस्वाचं दान आणि बलिदान करणारी, देवत्वापर्यंत जाऊन पोहोचलेली माणसंही असतात. अर्थात ती माणसं कोणते कुठं आणि कशा ऐका माझ्या एका छोट्याशा कवितेमधून. जीवनाच्या वाटचालीवरून चालत असताना माणसं मी पाहिलीत, दुसऱ्यांचं का सणानलं आणि माझं का भणानलं म्हणून दुसऱ्यांच्या कामात विघ्न निर्माण करणारे विघ्न संतोषी, दुसऱ्यांना डोहामध्ये ढकलून देऊन वर येणारे बुडबुडे निर्विकार पाहणारे, तोंडाने एकतेचे, मानवतेचे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात डांगोरी पिटवणारे, प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र त्यात तत्वांचे धिंडवडे उडवणारे माणसं मी पाहिली. तर कावळ्यांना, गिधाडांना आणि लांडग्यांनाही लाजवणारे. कारण कावळे, गिधाड आणि लांडगे पाहिले होते मी मेलेल्या जनावरांच्या मांसांचे लचके तोडून खाणारे. पण माणसं मी पाहिलीत जिवंत माणसांच्या मांसांचे लचके तोडून खाणारे, त्यांना जिवंतपणेच जाळणारे. कामांध, धर्मांध, मदांध, सत्तांध, अधिकारांध, धृतराष्ट्राहून अंध. माझं मन सुन्न विषण्ण झालं आणि निघालो मी आत्महत्येच्या वाटेनं. तेवढ्यात मागाहून आवाज आला, अरे थांब, रणांगण सोडून पळतोस काय भेकाडासारखा? मागे फिर, हातामध्ये क्रांतीची आणि हरित क्रांतीची मशाल घे आणि ठिसून काढ एका एका नराधमांना.
मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्यासमोर तुम्हीच होतात. त्या कारगिलच्या आणि लद्दाखच्या सीमेवर लढणाऱ्या बहादूर सैनिकांनो तुम्ही, शेतांमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांनो तुम्ही, अध्यात्माची पताका घेऊन चालणाऱ्या त्या महान संतांनो तुम्ही, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगणारे भगवान श्रीकृष्ण तुम्ही, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही, सत्याच्या आणि विधायक कार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आणि शेतकऱ्यांना वाहून घेतलेले सफल सीडच्या परिवारातील सर्व सदस्यांनो तुम्ही, आणि हे चॅनलच्या प्रतिनिधींनो तुम्हीही. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी उभा आहे, नाहीतर केव्हा. धन्यवाद. धन्यवाद कदम काकांनी आज ते छान आणि एक समर्पक मार्मिक अशी कविता या ठिकाणी सादर केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप खरंच आपले पण धन्यवाद. त्यांच्यातलं एक कवी आम्हाला पाहायला मिळालं. त्यांनी आमच्यासाठी एक सरप्राईज दिलेलं आहे. म्हणजे जाता जाता शेवटला त्यांनी अगोदर सांगितलं नाही की मी पण एक चांगला कवी पण आहे. त्यांच्या अजून एखादी कविता आपल्याला जाता जाता नक्कीच आपल्याला ऐकायला आवडेल. बिलकुल. मला वाटतं एखादी तुम्ही कविता आमच्यासाठी नक्कीच सादर करावी. बिलकुल. एक करू का? नाही बरोबर. भगवान श्रीकृष्णानं आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्या प्रकारचे कर्म करू त्या प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं. परत घ्या. भगवान श्रीकृष्णानं आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि सर्व थोर पुरुषांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या प्रकारचे कर्म करू त्या प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं, आणि म्हणून निश्चित आपण सत्कार्य केलं पाहिजे. आता हेच सांगणारी एक कविता मी आपल्या समोर सादर करतो. पेराल ते उगवेल, बोलाल तसे उत्तर येईल. बरोबर. आळशाला दुप्पट काम करावं लागतं, वेळेवर काम न करणाऱ्याला दुप्पट पैसे खर्च करावे लागतात. तेवढ्यात प्रेक्षकांच्या मधून लोकांच्या मधून आवाज आला, साहेब सगळं आम्हाला माहिती आहे, नवीन काय सांगता? म्हटलं थोबाड फोडू का? अरे तुम्हाला काय माहिती आहे? शेतामध्ये एक गाजर गवताचं म्हणजे काँग्रेस गवताचं झाड उगवलं होतं, त्याचं बी पडून सगळीकडेच काँग्रेस गवत उगवणार होतं, हेही तुम्हाला माहिती होतं ना. मग सगळं शेतच काँग्रेस गवतानं का खाल्लं? अरे शेतातलं काँग्रेस गवत काय, कापसातल्या बोंड अळीचं अति रासायनिक खतं कीटकनाशक पाणी वापरून मित्र कीटकांचा जमिनीचा आणि पर्यावरणाचा झालेला नाश याचं गाजर गवत काय? अरे देशातला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांचं, दहशतवाद आणि दहशतवाद्यांचं, वीर बालांचं बार बालांमध्ये होत असलेलं रूपांतर याचं गाजर गवत काय? अरे संपूर्ण तरुण वर्ग आणि संपूर्ण समाज व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला जातो आहे, याचं गाजर गवत काय? अरे सगळं एकच आहे. म्हणून लोक हो सावधान, कोणतीही वाईट गोष्ट गंमत म्हणून सुद्धा करू नका, टेस्ट पाहायची म्हणून सुद्धा करू नका. एक दारूचा घोट घेतला, ती सवय झाली, तलब झाली, आणि त्या दारूनं तुमचा जीवनाचा घोट घेतला. म्हणून सज्जन हो, तरुण वर्गांनो, सावधान. वा, खूप छान. काकांच्या कविता ह्या खरंच प्रबोधनात्मक, एवढ्याच खूप काही शिकून जाणार आहेत कमी शब्दामध्ये. काकाचा हा गुण पाहून खरंच मी तर चकित झालेलो आहे. तुमच्या कविता, मला अशा कविता खरंच म्हणजे आताच्या पिढीमध्ये तर ही समज कला राहिलेली नाही. या कविता तुम्ही नेमकं शेती करता की कशी तुम्ही कला जोपासली? हो साहेब, मी शेती करत असताना आणि टीव्हीवर जे बातम्या पाहतो आणि पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये मी वाचतो, सगळं ऐकतो, आणि ते माझ्या हृदयामध्ये त्याचं जे काय निर्माण होते ते विचार, आणि तेच विचार मग शब्द रूप घेऊन बाहेर येतात. मला फार दुःख होतं, दुःखाच्या बातम्या ऐकल्या की दुःख होतं, वेदना होतात, आणि जे काही आनंदाच्या किंवा हितकारक बातम्या ऐकल्या मला सुखही होतं, आणि तेच मग शब्दरूपानं आपोआप बाहेर पडतात. ते कसं पडतं, का पडतं मला माहित नाही, पण अर्थात ते समाजाचं प्रतिबिंब निदान माझ्या कवितेमधून ते आपोआपच बाहेर पडतं. मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करता. नक्कीच काका, तुम्ही अशाच कविता करत जा, मांडत जा, जेणेकरून तरुणांचं समाजाचं प्रबोधन होईल, आणि त्याच्यातून नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे. शेतीबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या अशा आवडीनिवडी देखील जपल्या पाहिजे, जसे काकाकडून कळतं. बाकी आज सरांनी देखील आम्हाला खूप छान अशी सुंदर अशी वेगवेगळ्या व्हरायटीबद्दल माहिती दिली, तर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद. मंडळी, सफल सीडचं हे 3 दिवसाचा, आज 3रा दिवस आहे प्रदर्शनाचा, अजून 2 दिवस आहे, आणि त्यानंतरही 23 तारखेपर्यंत तुम्हाला विनामूल्य शेतकरी या ठिकाणी येऊन भेट देऊ शकतात, कोणत्याही प्रकारची माहिती घेऊ शकतात, किंवा त्यानंतरही तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर सफल सीडच्या वतीनं यांच्या जे प्रतिनिधीला तुम्ही हक्कानं कॉल करून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा प्रेक्षकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जे प्रेक्षक चॅनलवरती नवीन असतील त्यांना विनंती असेल की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजच्या पुरतं थांबतो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये काही वेगळ्या विषयास. धन्यवाद.